आई हे घ्या, कपडे आणले तुमच्यासाठी. निल्या, सुजा. हा सत्य दादा. लिंबराज जिथं कुठं असेल तिथनं त्याला ठरून आणा, आणि जर बऱ्या बोलानं नाही आला ना तर पारपटत घेऊन या त्याला. जावा. हो सत्य दादा. थांबा. सत्यजितराव, अहो हात जोडते मी तुमच्या पुढं. आधीच तुमचा आणि मंजूचा संसार मोडताना बघितलाय मी. आता आमरेच्या बाबतीत तेच घडताना नाही बघायचंय मला. आई अहो, मला बी तसंच वाटतं. आपल्या अमरीचा संसार मोडू नये म्हणूनच तर मी हे सगळं करतोय ना. आई बघा, अमरी आई होणार आहे आणि ही लई मोठी गोष्ट आहे, पण त्या बाळाला वाढवायची जबाबदारी तिने एकटीनं का घ्यायची? बाळाच्या पापाला पण त्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे ना. काल नशेच्या भरात लिंबराज जे काय वागला, जे काय बोलला ते एकदम चुकीचं होतं, आणि त्याचं असं वागणं नजरेआड करून नाही चालणार. आई त्याची कान उघडणी केलीच पाहिजे. झालं गेलं सगळं विसरून या नाजूक परिस्थितीत लिंबराजनं अमृताची साथ दिलीच पाहिजे. फक्त एवढंच वाटतं मला. आणि आई कसं आहे, पुन्हा नव्यानं संसार जोडायची संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते ना. मग ती संधी आपण अमरीला मिळवून देऊया ना. ठीक आहे, आमरेचा संसार मार्गी लागणार असेल तर तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा तुम्ही. आई हे बघा, आता तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही फ्रेश व्हा, आराम करा, शांत राहा. तिच्या पोटातलं बाळ माझं नाही आहे. दात्याच्या माणसांनी आग लावल्या. इतक्या कष्टानं उभं केलेलं घर एका क्षणात जळून गेलं. आमरीच्या भविष्याचा विचार करून बांधलं होतं. आता तर तिचं बाळ बी येणार, पण त्याच्या हक्काचं घर नसणार त्याच्या स्वागतासाठी. काय बी करून घराला पुन्हा उभं केलं पाहिजे. माझ्या भरल्या घरात बाहेरच्या लोकांनी आसवं गाळलेली मला चालत नाही. इतकाच आसवाचा बांध फुटतो ना तुझा, मग त्याच आसवानी तुझ्या घरात लागलेल्या आगीचा होम विझून टाकायचा. काय नेबळट लईटेच्यात मोठ्या तोंडानं म्हणली होतीस ना का मला काही हाऊस नाही घरात यायची म्हणून. मग आता काय झालं, कशाला आलीस परत घरात? डोक्यावर छप्परच नाही म्हणल्यावर शेवटी माया पॅलेसची पायरी चढावीच लागली ना तुला. कसं आहे माहिती का, तू जेव्हा आली होतीस का नाही तेव्हा तुला हाकलून लावली असती बघ मी. पण ही माया सुर्वे महिला परदेश अध्यक्ष शिंपल आणि स्वीट आहे ना. समाजात मान आहे माझा, नाव आहे, रुतबा आहे. तर तुझ्यासारख्या दारात आलेल्या निराधार गरजवंताला उपकार करायच्या विचारानं घरात येऊ देते. तेव्हा ह्या घरात आश्रित म्हणून राहायचं. ह्या घरची सून बनायला जायचं नाही. आणि सत्याच्या मनात लाख विचार आला तुझ्याशी सलगी करायचा, पण तू तुझी पातळी ओलांडायची नाहीस. आणि अजून एक गोष्ट, मला उलट उत्तर द्यायच्या भानगडीत पडायचंच नाही. नाहीतर तुझ्या सकळ तुझी ती माय माऊली आणि 2 जीवाची भावली डायरेक्ट घराच्या बाहेर जा. कसं मी फेकलेल्या तुकड्यावर दिस काढायचे तुम्हाला. ही ध्यानात घेऊन लायकीत राहायचं.
मम्मी साहेब आम्ही इथं तुम्ही टाकलेल्या तुकड्यांवर जगायला नाही आलो. जसे तुम्ही स्वाभिमानी आहात तसं आम्ही पण आहोत. आम्ही इथं फुकट राहणार नाही आणि फुकट खाणार पण नाही. जितके दिवस राहू त्याचे पैसे देऊ. काय म्हणलीस? पैसे देणार म्हणजे ती भारती सरकार येणार होय? वा 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 वा. ए नेबट, अगं आयुष्यात पहिल्यांदा हुशारीचं काम केलेस बघ तू. किती पैसे देणार? तुम्हाला किती अपेक्षित आहेत? मी मस्त लाख सांगेल. तुझी लायकी आहे का तेवढी द्यायची? मम्मी साहेब मी एक प्रामाणिक पोलीस आहे, त्यामुळे तुम्हाला 20,000 देऊ शकते. काय म्हणलीस? 20,000? आत्ताच म्हणलं होतं का नाही? आली का नाही लायकीवर? अगं माया पॅलेस मध्ये राहणार आहे तू. आणि हे बघ, तुम्ही 3 जणी आणि त्या भाऊलीच्या पोटातलं बाळ म्हणजे एकूण 4 जण झालात का नाही? मग 4 मध्ये फक्त 20,000 वय. अगं तेवढं तर 1 टाइमचं जेवण मिळेल तुम्हाला. 2 टाइमाचं घ्यायचं असेल ना तर 40,000 रुपये द्यावे लागतील. ना एक इकडं ना एक तिकडं. ये नेबट, अगं 3 स्टार अंगावर वर्दी असलेले अधिकारी आहेस ना तू, तर तुझ्यासाठी 40,000 काहीच नाही. पण मी काय म्हणते, खरं तर आमच्या घराचं लय उपकार आहे तुझ्यावर, तेव्हा तू ह्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले पाहिजेत. जाऊ दे, कसंय अंतरून बघून पाय पसरली माणसं तुम्ही. सरड्याची धाव खूप ना पतुरच. ती डागडजी काही लवकर व्हायची नाही बघ. हा, पण त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही ना. माझे पैसे कसे टाइमात आले पाहिजेत. दर महिन्याच्या 1 तारखेला न चुकता 40,000 माझ्या हातात आले पाहिजेत. आणि जर 1 दिवस बी तू लॅग केला का नाही पैसे द्यायला, तर त्या 1 दिवसाचं याज घेईल मी, ते बी 5%. आली मुट्टी पैसे देणारी. तुमचं जर या घराशी काही नातं नसेल तर मला बी नाही ठेवायचं नातं या घराशी. निबट, आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ह्यातलं सत्याला काहीच कळलं नाही पाहिजे. जर त्याच्या कानात भुनभुन केलीस ना तर तुझ्या सकट तुझी ती माय माऊली आणि 2 जीवाची फावली डायरेक्ट घराच्या बाहेर जा. कसे महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना मी, सिंपल आणि शिवीट, आणि कवा कवा स्पायसी बी. स्वयंपाक राहिलाच आहे अजून. झाला वाटतं स्वयंपाक तुझा सगळा. वा वा, येणारच होते ग तुला मदत करायला, येणारच होते. काय झालं ना, नानांचा फोन आला, इतकं महत्वाचं बोलत होते का नाही, मला कटपट करता येईना ग बोलणं. झालंच आहे तुझं सगळं ऑलमोस्ट. हा, तरी पण तुला काही लागलं का नाही तर मला सांगतो, मी हा इथं बाहेरच आहे. सपना वहिनी, काय ग? सगळी तयारी झाली. वा छान. फक्त ती भाजी करायची, ती करून घ्या. भाजी राहिली वय करायची अजून. ए सवे, काय ग भाजी बिजी करायची कसली छोटी छोटी कामं सांगतेस ग? आपल्या छोटी छोटी कामं करण्यासाठी जन्म नाही झालाय सपनाचा. नासात जाणार आहे मी, नासात. माझा जन्म का नाही असा आउट ऑफ द खोका कामं करण्यासाठी झालाय, आउट ऑफ द खोका. काय आउट ऑफ द खोका? वया तुला आउट ऑफ द खोका माहित नाही वय सवे? कसं व्हायचं तुझं? तू सांगते आउट ऑफ द खोका म्हणजे कसं सांगायचं, हिला कसं सांगायचं आता? हा म्हणजे काय? ते म्हणजे माझं काय स्वयंपाक चाललाय व्हय? काकी तुम्ही सवे, मी मदत करू का तुला? काय भया मदत? आणि तुम्ही
नको नको सत्याभाऊजींनी पाहिलं ना तुम्हाला काम करताना उग आम्हाला ओरडा बसायचा आकार तांडव करतील काही नको. हा हा राहू द्या काकी. सत्यदारांनी जर बघितलं तर मलाच ओरडा बसेल बघा. अगं नाही काय बोलणार ते, आणि काय बोललेस तर मी सांगते की माझ्या मनानेच करायला घेतलंय म्हणून. भारी भारी असं होत असेल तर चालेल बघा, हे चांगलंय. किती छान आहात तुम्ही एक जावबाईंची आई. काय झालंय भाजी फक्त तेवढी करायची राहिली आहे तर असं पटकन भाजी करून टाकता का? अगं नाही मी करते की मदत. आण इकडं. अहो काकी तुम्ही बसाओ, मी करते. मी करते. तुमचं चालू द्या, चालू दे तुमचं, मी आहे इथं बाहेर. चालू दे तुमचं. अहो काकी कशाला, बसा तुम्ही. मीच करते मदत, मी तुला करते. निवडून देते भाजी. मम्मी पप्पा जय द्या सत्यभाऊजी चला चला जेवायला चला. घरचे बाहेरचे सगळे चला जेवायला. हा बसा मम्मी करा सुरुवात. ए सपने खोट्या खायचीस का ग? हा काय हवा खायची का मी? काय चेष्टा करता मम्मी माझी. आणि हवा खायची म्हणली तरी कशी खाणार आहात? भाकरीला लावून का भातात कालून? आणलं का तुला नाकाचा शेंडा? हा ए जय द्या, ठेवच एक नमुना खावला का तुला अख्ख्या जगात? काय आता कोरड मारून घेतली पायावर, चालायचंच. काय बोललास? असं कधी म्हणेन का मी? लय बोलायला लागलास काल, ऐकून घेत असते मी. काय लय बोलायला लागलं म्हणजे काय? बरोबर बोलतोय मी. नेहमीच झालंय तुझं हे. का बसा आता तुम्ही? राजेंद्र मला कशाला भांडणं करताय? जावा तेव्हा भांडणं सुरू असते तुमच्या दोघांची. घ्या गप. ए सरे आणखी जेवण आता. आणलं हे सगळं? ठीक आहे ठीक आहे, आता मी वाटते. ते बल मग कसं आहे, बरं आहे का? कोणी गेलं का त्याला हॉस्पिटलात बघायला? हा बळवंत आता एकदम ठीक आहे. आजच त्याला डिस्चार्ज मिळेल. कवी गेली आणायला. नसतं दुखणं अंगावर ओढून घेतलं त्यानं. त्या नेब्याच्या घरी पूजेला गेलो नसतं ना तर बरं झालं असतं. त्यांची पूजा त्यांनाच लाभली नाही, पण माझ्या लेकीवर संकट येता राहिलं. अमृता ये ये. बस सावकाश बस. सवे अमृताला पण वाट जेवायला. सपने हा पाहुण्याचा पाहुणचार होत असतो, आणि आश्रितांनी का नाही पाहुण्याची जागा घ्यायची नसते. आपली लायकी आपली जागा बघूनच ठरवायचं असतंय कुठं बसायचं कुठं नाही. ती माया काय बोलतेस तू? हा बरोबर आहे, पण मग मी आश्रित आहे का पाहुणी आहे? तू हुबला काय? अरे ह्या घरची आश्रित आहेस ना तू? जागा बाहेर लावायची असती. तू ह्या घरचीच आहेस. आश्रित बघती समोर बसलेली आहे. तेव्हा आश्रितांना त्यांची जागा दाखवायची असते. ए तुला कळत नाही का सांगितलं? चल उडीत ना तिकडे बस. खाली जमिनीवर बसायचं. माया काय बोलतेस कळते का तुला? हो पेंटर, पायातली वाण पायातच ठेवायची असती, डोसक्यावर नसती घ्यायची ती. खरं तर पायतानाची जागा दरवाजातच असती, पण काही काही वाहना मनात नसताना घरात घ्यावं लागल्यात ना. ए उठकी, अजून कसं सांगायचं तुला? चल तिकडे जमिनीवर जाऊन बस.
माया हे तू आता अति करायला लागलीयस. ओ नाही राहू देत काका, मी बसते खाली, सवय आहे मला. अगं पण अमृता ऐक ऐक, तू तू बस वरती बस, तू ऐक, नको खाली बसू नकोस. हे सपने त्याच्या त्याला वाढ किशाला ब्लेड. मंजू अहो तुम्ही तर वरती बसा. ऐका वहिनी, आज जरा जास्तच चांगला लागायला लागलंय मला जेवण. मला थोडंच वाढ, जास्त भूक नाही मला. हा वाढते. सव एक काम कर, मला पण ना खालीच जेवायला वाढ. आज माझी पण ना मांडी घालून निवांत बसायची इच्छा झाली. जेवण बी जास्त जाईल जरा. चला जेऊया. सत्या काय कुणास ठाऊक, मलाही आज वाटतंय रे की आपण पण जमिनीवरच बसून जेवावं. हा अगदी बरोबर बोलला बघा पप्पा. जमिनीवर बसून जेवायची बातच वेगळी आहे. मी पण आलो खाली. काय जायचं, ये 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 बी आपण. जायद्या, अरे हे डायनिंग टेबल फेबल आता आलेत रे. पूर्वीच्या काळी लोक अशी बसूनच जेवायची. हा मला काय वाटतंय पप्पा, हा. आपण आता इथून पुढे बसूनच जेवण करूयात. बरोबर. अरे तुम्हाला आठवतंय का आपल्याकडे ते काका आले होते बघ. अरे ते मला टिल्लू म्हणायचे ते. पैलवान पैलवान. हा. ते बघ सगळ्यांना जमिनीवर बसून आपल्याला जेवायला सांगायचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. अरे त्यांनी तर म्हणायला लावलं होतं आपल्याला. चला जेवायला सुरुवात करा. अमृता, एकच मिनिट. हे घे. अमरे, तू आता 2 जीवांची आहेस, तेव्हा अशा अवस्थेत वाकून जेवायचं नसतं. आणि तसं बी मी शास्त्रात वाचलंय, गरोदर बाईनं खाली बसूनच जेवायला पाहिजे. म्हणजे ते आईसाठी बी चांगलं असतं आणि होणाऱ्या बाळासाठी बी. तू फक्त वाकून जेवू नकोस. हा सत्या अगदी बरोबर बोललास बघ तू.
अरे मायाच्या तर 2-2 डिलिव्हऱ्या झाल्या आणि प्रत्येक वेळी ती अशी जमिनीवर बसूनच जेवायची. पण आता टेबल सुटत नाही तिला, खुर्चीची सवय लागली आहे ना. महिला प्रदेशाध्यक्ष. हो पेंटर, बाहेरच्या लोकांसमोर माझा अपमान करून तुमच्या जीवाला थंडावा मिळाला असेल ना. बसा, अजून जमिनीवर बसा, नाही तर एकमेकांना घास भरवा. काही बाजूला.